नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे. कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, मी आज बोलणार आहे वारंवार पोटामध्ये गॅसेस का होतात, पोट आपलं नेहमी सतत का फुगतं, कधी कधी पोट जड का होतं किंवा आपली पचनशक्ती जी असते ती कमी का होते, याचे नेमके कोणते कारणं आहेत आणि यावर आपण घरगुती कोणते उपाय केले पाहिजेत, काय नियम पाळले पाहिजेत, हे सर्व काही आपण पूर्णपणे जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला खाली लिहून कॉमेंट करा. यामुळं तुमच्या कॉमेंटमुळं आम्हाला अजून काम करण्याची चालना मिळते. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, आपण जाणून घेऊ की गॅसेस आणि पोट फुगण्यामागे कोणते सामान्य कारणं आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे घाईघाईनं जेवणं. बऱ्याच वेळेला काय होतं की घाईघाई जेवताना आपल्या घासासोबत हवा पोटात जाते आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला गॅसची समस्या आपल्याला उद्भवू शकते. आपण जेवणामध्ये जर गॅस निर्माण करणारे पदार्थ सतत खात असू, उदाहरणार्थ काय की कडधान्य आहे, चणे आहेत, राजमा आहे किंवा कोबी आहे, कांदा आहे, इत्यादी पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये जर जास्त असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला गॅसचा त्रास हा होऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं की जास्त प्रमाणामध्ये आपण खूप जेवण करतो, एखाद्या वेळेला खूप जेवण करतो किंवा रात्री उशिरापर्यंत जेवण करत नाही किंवा जेवणाच्या वेळा पाळत नाही. यामुळं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या पोटावरती ताण येतो आणि त्यामुळं जेव्हा जास्त जेवण करतो तेव्हा आपल्या पोटावरती ताण आल्यानं आपल्याला पोटामध्ये जडपणा निर्माण होतो, पचनशक्ती कमी होते आणि गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. आपण पाहतो की काही जण खूप अति तेलकट आणि अति तिखट पदार्थ खातात. त्यांनासुद्धा बऱ्याच वेळेला या पचनशक्तीचे प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटतात. पोट फुगणं किंवा अपचनाच्या समस्या कॉमन त्यांच्यामध्ये दिसतात. काही व्यक्तींना अपचन होणं किंवा छातीमध्ये जळजळ होणं, पोट फुगणं असे लक्षणं दिसू शकतात. तेलकट पदार्थ आणि तिखट पदार्थ हे पचायला खूप जड असतात आणि जड पदार्थ आपण जेव्हाही खातो तेव्हा अन्न पचवण्यासाठी आपल्या आतड्यांना जास्त एनर्जी लागते. त्यामुळं बऱ्याच वेळेला पचनशक्ती कमी असल्यानं त्याचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं. काही लोकांना बद्धकोष्ठतेची शिकायत असते. आपण पाहतो काही लोकांना 3 ते 4 दिवस अगदी संडासच होत नाही. यामुळं काय होतं, पोटामध्ये मळ जास्त वेळ साचून राहतो आणि त्यामुळं सुद्धा बऱ्याच वेळेला गॅसेसची समस्या निर्माण होते, पोटफुगीची समस्या निर्माण होतो. आपण बघतो की काही लोकांना दुधाचे पदार्थ खूप आवडतात किंवा जड पदार्थ खूप आवडतात. जसं की काजू, बदाम खूप खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की पचनशक्तीवरती लोड होतो, परिणामी गॅसची समस्या निर्माण होते. दुधाचे पदार्थ जसे की पेढा असेल, खवा आहे, पनीर आहे, हे जर जास्त खात असाल, प्रमाणापेक्षा जास्त खात असाल तर त्यावेळेला तुम्हाला पचनसंस्थेच्या प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. पोटामध्ये गॅस होऊ शकतात. काही लोक आपल्या शरीराची हालचालच करत नाहीत. म्हणजे काय होतं की एकाच जागी बसून असतात. त्यांना फिरायचा इतका कंटाळा येतो की त्यांना एका जागी बसणं हे जास्त आवडतं. त्यामुळं काय होतं की एकाच जागी बसल्यामुळं पोटाची हालचाल होत नाही, आतड्यांची हालचाल होत नाही. परिणामी आतड्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळं पचनक्रिया मंदावते आणि पचनक्रिया मंदावल्यामुळं आतड्यांवरती ताण येतो. परिणामी गॅसची समस्या निर्माण होते. हे सगळं एकमेकांवरती अवलंबून आहे. या पुढचा प्रकार आपण बघतो की काही लोकं खूप ताण घेणारे असतात, सतत चिंता करणारे असतात किंवा त्यांना मानसिक दडपण खूप लवकर येतं. अशा लोकांना खूप चिंता करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांच्या आतड्यांना जो रक्तपुरवठा होत असतो तो योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी आतड्यांची कार्यक्षमता कमी होते. त्याचा परिणाम आपल्या आतड्यांवरती डायरेक्ट होतो. आतड्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं पचनसंस्थेचे विकार निर्माण होतात. पचनसंस्थेचे विकार निर्माण झाले की पोट फुगणं, पोट दुखणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. चुकीच्या पद्धतीनं खाणं म्हणजे थोडक्यात घाईघाईनं जेवण करणं, एकाच वेळेला खूप जेवण करणं किंवा तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं, अति तिखट पदार्थ खाणं, फायबरयुक्त अन्नाचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये कमी असणं किंवा खूपच कमी पाणी पिणं, नियमित जेवणाच्या वेळा न पाळणं, जेवणानंतर लगेच झोपणं, हे सर्व काही आपल्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक असतं. याचा डायरेक्ट परिणाम आपल्या पचनसंस्थेवरती होत असतो. परिणामी आपली पचनसंस्था
धीमी होते, कमी होते. त्यामुळं आपल्याला पोटाचे अनेक विकार आपल्याला जडू शकतात. आपण बघतो काही लोकांना शौचालच होत नाही किंवा शौचालय इतकं कमी होतं की त्यांना जे मल असतो तो बाहेर काढणं अतिशय कठीण होऊन जातं. शौचाच्या दरम्यान खूप जोर लावावा लागतो. या पद्धतीच्या बद्धकोष्ठता असणाऱ्या लोकांमध्ये पोट फुगणे किंवा गॅसेसच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जेव्हा मल जास्त वेळ आतड्यात राहतो तेव्हा पोटात भरल्यासारखं वाटतं, जडपणा पोटामध्ये निर्माण होतो, पोट फुगल्यासारखं वाटतं आणि आतड्यांमध्ये वायू तयार होतात. तो वायू जो असतो तो मलानं बंद झाल्यामुळं सहजपणे बाहेर पडत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळेला बेचैनी होणं किंवा अस्वस्थता निर्माण होणं यासारख्या समस्या आपण बघायला भेटतात. कारण काय आहे की आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचं कमी झालं की ही बद्धकोष्ठता होत असते. शरीराची हालचाल कमी झाली की बद्धकोष्ठता होते. शौचाची इच्छा झाली तरी शौचाला जातच नाहीत, एकाच जागी बसून राहतात. कधी कधी सकाळी जेवतात तर कधी दुपारी, कधी रात्री, कोणत्याही वेळेला जेवण केल्यामुळे सुद्धा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या आपल्याला निर्माण होत असतात. काही लोक सतत वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं खात असतात, काही लोक मनानं खातात, तर काही लोक डॉक्टरांनी दिलेले जे काय गोळ्या असतात ते खात असतात. त्यामुळं सुद्धा बऱ्याच वेळेला याचा परिणाम आपल्या पोटाच्या संस्थेवर होतो, बद्धकोष्ठतेवर होतो. आतड्यांवरती परिणाम झाल्यामुळं गॅसेसची समस्या निर्माण होतो. यासाठी काय करायला पाहिजे तर भरपूर पाणी पिणं हा त्यावरती उपाय आहे. आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा वापर करणं, तसंच आपल्याला नियमित हालचाल करणं, शौचाची इच्छा झाल्या शौचाला जाणं, या गोष्टी केल्यानं तुमची पचनसंस्था सुधारेल. गॅसची समस्या नैसर्गिकरित्या कमी होऊ शकते. गॅसची समस्या कमी करायची असेल तर रोज जेवताना अगदी शांतपणे जेवण करा. खूप अतिरिक्त विचार करू नका. मनामध्ये वेगवेगळे विचार आणून चिंता करू नका. खूप चिंताग्रस्त असताना जेवण अजिबात करू नका. थोडं मन शांत झालं की थोड्या वेळानं तुम्ही शांत दिमाखानं जेवण करू शकता. जेवताना मोबाईलचा वापर तर अजिबातच करू नका. इतरत्र लक्ष घालू नका. किंवा बऱ्याच वेळेला काही लोकांना जास्त बडबड करायची सवय असते जेवताना, तर ही बडबडसुद्धा जेवताना बंद करा. अतिशय शांततेनं आणि हळूहळू जेवण करा, व्यवस्थित जेवण करा. यामुळं घाईनं न जेवण केल्यामुळं पोटात हवा जाणार नाही आणि गॅसची समस्या हळूहळू कमी व्हायला लागेल. एकाच वेळेला खूप खाणं असतं तर ते टाळा. भरपूर पोट भरून जेवणं टाळा. थोडं थोडं करून तुम्ही खाऊ शकता. भरपूर पाणी प्या. विशेषतः बद्धकोष्ठतेची समस्या ज्यांना असते अशा लोकांनी योग्य प्रमाणात पाणी रोज पिणं हे फार महत्त्वाचं आहे. फायबरयुक्त पदार्थ आपल्या शरीरात जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. शरीराची हालचाल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवणानंतर काही काही लोकांना लगेच झोपायची सवय असते, ही सोयसुद्धा बंद करा. शौचाची इच्छा जेव्हा होते तेव्हा शौच दाबून ठेवू नका. गॅस होण्याचे हे नेमके कारणं आहेत. या कारणांना आपण सहजरित्या टाळू शकतो. या व्यतिरिक्त पोटातील गॅस जो असतो तो कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे की खूपच परिणामकारक असे आहेत, ते आता आपण जाणून घेऊ. जे उपाय केल्यानं तुमची गॅसची आणि अपचनाची जी समस्या आहे तर ती कायमस्वरूपी सहजरित्या बरी होऊ शकते. तर कोणते उपाय आहेत आपण ते थोडक्यात जाणून घेऊ. कोमट पाणी पिणं हे एक पहिला उपाय आहे. कोमट पाणी पिल्यानंतर पोटाला आरामदायक वाटतं आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढते, म्हणजे क्रयक्षमता वाढते. दुसरी गोष्ट अशी आहे की हळूहळू जेवण करा. व्यवस्थित अन्न चावून खा. जेवणानंतर शतपावली करा. हा फार महत्त्वाचा आहे. शतपावली केल्यानं आतड्यांची हालचाल वाढते. सकाळी चालणं सुरू करा. फायबरयुक्त अन्न आपल्या आहारात वाढवा. गॅस वाढवणारे पदार्थ कोणते आहेत की कोबी, कडधान्य, राजमा, चणे आपल्या आहारामध्ये कमी करा. नियमित हालचाल करा. जेवणानंतर लगेच झोपू नका. तर तुम्हाला पचनासंबंधी काही समस्या असतील तर त्यावरती आपण घरगुती काही तुम्हाला उपाय सांगतो. त्यापैकी ओवा, बडीशोप आणि अद्रक यांचा वापर अत्यंत प्रभावी आणि अत्यंत आराम देणारा असा आहे. याचा वापर कसा करायचा आपण ते थोडक्यात बघू. 1 चमचा ओवा आणि थोडंसं सैंधव मीठ घ्यायचं आहे. कोमट पाण्याबरोबर हे जर चावून चावून खाल्लं तर ओव्यातील जे काही घटक असतात थायमॉल नावाचे, हे घटक आपल्या पचनक्रियेला ॲक्टिवेट करतात, म्हणजे पचनक्रियेची ताकद वाढवतात. पचनक्रिया सुधारल्यामुळं तुमचे परिणामी गॅसची जी समस्या असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून हा खूप सोपा उपाय आहे, तुम्ही तो करून बघू शकता. गॅस लवकर बाहेर पडायला लागेल. पोटामध्ये जर गॅस निर्माण झाला तर त्याचे बुडबुडे असतात ते फुटायला लागते. पुढचा उपाय आहे बडीशोपचा. जेवण झाल्यानंतर 1 चमचा बडीशोप आणि ओवा चावून चावून खा.
यामुळे काय होईल, तुमची पचनशक्ती वाढेल. बडीशोप पोटाच्या स्नायूंना आराम देते. जर तुम्हाला पोटदुखीची आणि गॅसची जर समस्या असेल तर ती देखील थांबायला सुरुवात होते. पुढचा उपाय आहे आल्याचा. आल्याचा वापर कसा करायचा ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. आल्याचा लहान तुकडा पाण्यामध्ये उकळून घ्या. चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखरपत्ती टाकून चहा करून पिल्यानं देखील पोटाची जी समस्या आहे गॅसची तर ती हळूहळू कमी व्हायला लागते. मात्र चहामध्ये दुधाचा वापर करूच नका, कारण दूध हे आपल्याला पचायला जड असतं. दुधाचा वापर न केला तुम्ही चहा पिला तर तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. पुढचा उपाय आहे हिंगाचा. कोमट पाण्यामध्ये थोडासा चिमूटभर हिंग घ्यायचा आहे आणि तो त्यात टाकून आपल्याला प्यायचं आहे. सोबत हिंगाची पेस्ट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या बेंबीभोवती लावल्यानं पोटामध्ये जो गॅस असतो तो लगेच कमी व्हायला लागतो. हे हिंगाचा खूपच चांगला उपाय आहे. यासोबत आपल्या जीवनशैलीत वर जे तुम्हाला उपाय सांगितले ते बदल करा. यामध्ये काही आसनं आहेत, ज्यामध्ये काही पवनमुक्त आसन आहे, गुडघे छातीजवळ आणणारे जे काही योगासनं असतात हे केल्यामुळं सुद्धा तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया वाढायला सुरुवात होते, आतड्यांची क्रयक्षमता वाढते आणि शारीरिक क्षमता वाढल्यामुळं तुमचा जर गॅसची समस्या असते, बद्धकोष्ठतेची समस्या असते, काही दिवसात कमी व्हायला लागते. घरगुती उपायापैकी एक तुम्हाला उपाय सांगतो, तुळशीचा. तुळस ही गॅस कमी करणारी आणि पोटदुखी शांत करणारी म्हणून मानली जाते. एक अतिशय प्रभावी वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये असणारे विविध घटक द्रव्य पोटफुगीची समस्या सहज कमी करू शकतात. तुळशीचा चहा पिल्यानं खूप फायदा होतो. तुळशीचा चहा तुम्ही बगर दुधाचा करून प्या. त्याच्यामध्ये दूध मात्र टाकू नको. तुळशीचे 5 ते 6 पानं घ्यायचे आहेत, त्याला बारीक करायचं. 1 कप पाण्यामध्ये 10 मिनटं ते भिजवून ठेवा. थोडं गरम करून ते दिवसातून 2-4 वेळेला पित राहा. यामुळं तुमची पचनाची समस्या हळूहळू कमी होते, परिणामी गॅसची समस्या देखील कमी होते. पुढचा उपाय आहे बेकिंग सोड्याचा. ह्याचा वापर कसा करायचा ते बघू. बेकिंग सोडा ज्या लोकांना गॅसची समस्या होते त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. बेकिंग सोडा हा गॅस आणि पोट फुगण्यावरती एक जलद आणि प्रभावी उपाय म्हणून मानला जातो. तुमचं पोट खूपच फुगत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. बेकिंग सोडा हे पोटातील आम्ल जास्त झालेलं असतं ते कमी करायला मदत करतं. पोटातील गॅसचे बुडबुडे असतात ते फोडायला मदत करतं. जे पोटामध्ये जमा झालेले असतात त्यामुळं गॅस जो असतो तो बाहेर पडायला मदत होते. यामुळं तुम्हाला अपचनापासून मुक्तता मिळेल आणि त्वरित आराम मिळेल. आपला गॅसही कमी व्हायला मदत होईल. आता हे मिश्रण कसं तयार करायचं आपण बघू. 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा. हा जो मिश्रण आहे ते आपण चांगलं विरघळून घ्यायचं आहे आणि जेवणानंतर जर तुम्ही पिलं तर तुमची पचनाची आणि पोटभुकीची जी समस्या आहे तर ती काहीच वेळात कमी होते. तुम्हाला पोटदुखीपासून सहज आराम मिळतो, पोटफुगीपासून सहज आराम मिळतो. मित्रांनो, पोटामध्ये सतत गॅस होत असतील, पोट फुगण्याची समस्या कमीच होत नसेल तर सगळ्यात सोपा उपाय सांगतो. डाळिंबाच्या आपल्या आहारामध्ये डाळिंबाचा वापर वाढवा. डाळिंबाची साल अत्यंत गुणकारी असते. यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगतो. डाळिंबाचे दाणे आपल्याला काढायचे, त्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, यामध्ये थोडं जिरे पावडर टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला जर घेतलं तर तुमची पचनसंस्था नक्कीच सुधारणार आहे. गॅसचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होणार आहे. आता आपण बघूयात की डाळिंबाच्या सालीचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊ. डाळिंबाची सुकलेली साल आपल्याला घ्यायची, ते पाण्यामध्ये उकळून घ्यायची बऱ्याच वेळापर्यंत. अर्ध पाणी झालं तो काढा आपण जर रोज घेतला तर अपचन आणि पोटफुगीची समस्या सहज कमी होते. अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे, तुम्ही सहज करू शकता. ताज्या डाळिंबाचा ज्यूस पोटफुगीसाठी आणि पचनसंस्थेसाठी खूपच आरोग्यदायी आहे. यामुळे तुमचं आरोग्य सहज सुधारू शकतं आणि तुमचं पोट जे असतं, शरीर असतं ते हलकं व्हायला लागतं. पचनासंबंधी कुठल्याही समस्या असतात तर या डाळिंबाच्या दाणे खाल्ल्यानं किंवा डाळिंबाचा रस पिल्यानं खूप लवकर कमी होतात. हे अतिशय परिणामकारक असा उपाय आहे पचनसंस्थेसाठी. चला तर मित्रांनो, हे घरगुती अतिशय सोपे उपाय तुम्ही सहज करू शकतात. काय खावं आणि काय खाऊ नये हे जर पाळलं तर तुम्हाला या पोटदुखीच्या समस्येपासून कायमस्वरूपी आणि सहजपणे मुक्तता मिळू शकते.
मित्रांनो, आसनांमध्ये मंडूक आसन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, खूपच उपयुक्त आहे. मंडूक आसन तुम्ही जर केलं, पचन संस्था सुधारण्यासाठी मंडूक आसन खूपच उपयुक्त आहे. ते देखील तुम्ही रोज करू शकता. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कॉमेंट करा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.